नागपूरमधील संचारबंदी आजपासून पूर्णतः उठवण्यात आली आहे आणि सगळ्याच भागांमधील संचारबंदी दुपारी 3 वाजल्यापासून उठवण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। कोतवाली तहसील गणेशपेठमधील संचारबंदी पूर्णतः उठवली आहे। आपण पाहिलं की 11 भागांमध्ये नागपूरच्या संचारबंदी लागू करण्यात आलेली होती, जमावबंदी होती आणि टप्प्याटप्प्याने ही संचारबंदी उठवली जात होती। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बैठक झाली, पोलीस अधिकाऱ्यांची त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर आज पूर्णतः ही बंदी उठवण्यात आली आहे। रूट मार्च पहले भी ऑलमोस्ट डेली ऑलमोस्ट वीकली होता ही था और अभी जो रूट मार्च है वो हम सब लोगों को सूचित करना चाहते हैं कि अभी कर्फ्यू हट गया है और सभी शांतता बनाए रखेंगे, अफवाह पर विश्वास नहीं रखेंगे और जितना हो सकेगा हमारा रूट मार्च रहेगा। तो हम अपनी पुलिस प्रेजेंस रखना चाहते हैं, लोगों को ये समझ में आए कि हम हैं यहाँ पर, इसीलिए ये सब चीज़ें हमारी तैयारी से। कोई बंद आदमी खुल जाता है उस तरीके से ऐसा फील हो रहा है, बहुत अच्छा फील हो रहा है कि अब हमारे शहर में शांति है। से बंद का आज पूरा खुल गया है, इसके ऊपर क्या कहना है? बहुत अच्छा लग रहा है और हमारा जो प्रशासन है उनने बहुत अच्छा हमारे को वो ट्रैक पे लाने की कोशिश करी है, शहर का वातावरण। और अभी अल्लाह का एहसान है कि सब ठीक है शहर में। नाही उठलीच पाहिजे होती, लोकांना त्रास होऊन राहिला आहे आणि त्याला काही मतलब नाही इतकं टाईट स्ट्रिक्टली बंद करून। तर मुवमेंट्स झाले पाहिजे, जे काही डिसिजन घेतलं आहे गव्हर्नमेंटने आपल्या बेसिसवर चांगला घेतला आहे आणि लोकांनी पण सबुरी ठेवली पाहिजे। आणि या संचारबंदीवर स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या प्रतिक्रिया आपण पाहत होतो। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी मंगेश आपल्या सोबत आहेत। मंगेश, आपण पाहिलं कालच मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली, बैठक घेतली, 11 जिल्ह्यांनंतर आज पूर्णतः ही बंदी उठवण्यात आली आहे आणि त्यानंतर पोलीस आता कशी खबरदारी घेत आहेत? नक्कीच आज नागपुरात उर्वरित क्षेत्रातील संचारबंदी पूर्णतः हटवण्यात आली। आज दुपारी 3 वाजतापासून नागपुरातील संचारबंदी उठवण्यात आली। जी संचारबंदी तहसील, कोतवाली, गणेशपेठ आणि यशोधरानगर या 4 पोलीस ठाण्यांतर्गत क्षेत्रात पूर्णतः उठवण्यात आल्याचे निर्देश पोलिसांनी जारी केले। पोलिसांनी सांगितले आहे की कोतवाली, गणेशपेठ आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त राहणार आहे। या ठिकाणी जे दुकान आहे ते सर्वदा उघडणे राहणार आहे असून व्यापाऱ्यांनी मागणी केली होती का बा आता ईद आणि गुढीपाडवा आहे तर आमच्या धंद्याचा कसा। तर काल बैठक झाली पोलिसांसोबत आणि सीएम सोबतही चर्चा झाली। या चर्चेत आज 3 वाजतापासून जे निर्देश काढण्यात आलेले 4 पोलीस स्टेशन हद्दीतली पूर्णतः संचारबंदी हटवण्यात आली आहे। तरी पण या ठिकाणी गणेशपेठ पोलीस स्टेशन असो आणि कोतवाली पोलीस स्टेशन आणि तहसील या ठिकाणी पोलीस बंदोबस्त राहणार आहे। असं अगदी कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात येते आणि त्यामुळेच रूट मार्च सारखा प्रकार सुद्धा ते करतायत। धन्यवाद मंगेश माहिती दिल्यासाठी।